हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वप्रथम एक छोटीशी माफी मागते, कारण हा ब्लॉग खरं तर महिनाभर आधीचा आहे, पण मला खरं एडिटिंगसाठी वेळ मिळत नव्हता। तरीही आता तो तुमच्यासोबत शेअर करते आहे। आशा करते तुम्हाला आवडणार। पाऊस पण येतोय तर ते नवीन पाला पण फुटून जातो ना त्याला। वर्षातून एकदा कापायला पाहिजे। त्याच्यामुळे कापायला लागते। नेट वाढली दिखावा तर कापायचं। पप्पा ऐकत नाही, नेट काढा ना। आपण वर्षातून एकदा कट करतो की भरपूरदा होतो। तर सकाळी सर्वात आधी माळी काका आले होते आणि बागेची कटिंग चालू होती। आज खूप फ्रेश वाटतं गार्डन नेटनेटकं दिसल्यावर। आता याची पण कटाई होणार आहे। खूप वाढलंय। इकडे रे दादू। जास्त सगळं कापलं तर भोंड होऊन जाईल। नंतर नेक्स्ट गुरुवार, पुढच्या गुरुवारी आपण वर्षातून म्हणजे वर्षातून कितीदा कट करतो हे झाड? एकदा कापायचं राहतं। एकदा कापलं चांगलं। आणि गणेश काका दर गुरुवारी येतात। काळजीने ते पूर्ण झाडांची कटिंग वगैरे सगळं, त्याला खत पाणी तेच देतात। तर आमचे माळी काकांमुळेच आमचं गार्डन इतकं छान मेंटेन असतं। हा जो बर्ड उडून त्या नेस्टमध्ये गेला हे मी सगळं माझ्या विंडोमधून कॅप्चर केलं आहे बेडरूमच्या। तर मी आज ही टिश्यू साडी वेअर करणार आहे, पण मी ती घरी नीट घालू शकत नाही, म्हणून मी पार्लरमध्ये जाऊन ही वेअर करून येते। पण रेडी मी घरीच होणार। हॅलो, वेलकम टू PNP डायरीज। तर तुम्हाला माझ्या अटायरवरून वाटतच असणार की काहीतरी फंक्शन आहे असं। तर हो, आता आम्ही जातोय माझ्या नंदेकडे। त्यांच्या इथे वास्तुशांतीचं पूजा आहे। त्यांचं गाव आहे ते पारोळा। तर आम्ही पारोळ्याला पूजा आहे वास्तुशांतीची, तर आपण तिथे जातोय। तर चला, मी रेडी झाली आहे आणि आजचा माझा लुक असा आहे। थोडी घाई होते। आम्ही आता निघू लगेच, चला। त्यानंतर आम्ही निघालो पारोळ्याला, जिथे माझ्या नंदेचे सासू सासरे असतात गावी, आणि ही पूजा त्यांनीच ठेवली होती। सो त्यांनी आम्हालाही इन्व्हाइट केलं होतं। तर आता आम्ही चाललोय तिथे। तर तुम्ही बघू शकतात, पूजेला माझी नणन आणि त्यांची नणन असे दोघी कपल बसले होते, आणि हे तिथलेच काही क्लिक मी ॲड करते। पूजेनंतर मी माझ्या सासरच्या मंडळींना भेटले। माझी सासूबाई आहेत ह्या, तर यांच्यासोबतही मी फोटो काढत होती। माझी काकू पण आलेली होती माझ्यासोबत। तर माझ्या बाजूला ह्या माझ्या मामी सासू आहेत, मामी नणन, सर्वांबरोबर छान गप्पा झाल्या। सोबतच आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं। त्या आठवणी पण मी या ब्लॉगमध्ये कॅप्चर केल्या आहेत। आणि या माझ्या तिघा आई। आणि मग आम्ही परत धुळ्याला निघालो। वाटेत मुक्टी नावाच्या गावात एकदम नवीनच केदारनाथ मंदिर बांधलं गेलं आहे। तिथे आम्हाला अगदी वेळेत आरती मिळाली, आणि आम्हाला माहिती नव्हतं की ही आरतीची वेळच आहे असं। आम्ही थोडं लवकरच पोहोचलो होतो इथे, पण त्यांनी आम्हाला थांबवून घेतलं की बस 10 ते 15 मिनिटात ही आरती चालूच होणार आहे असं। तर आम्ही ती आरतीला थांबलो।
खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही इथली गर्दी बघूच शकतात आणि खूप लहान लहान मुली आणि गावातले मुलं जे जवळपासचे रहिवासी आहेत त्या मुलीच इतकं छान मॅनेज करतात, इतकी मस्त अशी अरेंजमेंट करतात. सर्वांना अगोदर बसून घेतात, छान भजनं होतात आणि त्यानंतर आरतीला सुरुवात होते. तिकडनं निघूसच नाही वाटत होतं, खूप छान. आणि तुम्ही बघा, ही पूर्ण आरती मी यात रेकॉर्ड केली आहे आणि खूप डिवाइन असं एक्सपिरियन्स होतं. पुनस्ते प्राजुर्गाग्ने हविराजुड अग्निर्होता निषदादाजिजीजानुपस्थे सुरभावलोके मेन हायवेवरच हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकतात. खूप क्लीन आणि खूप वेल मेंटेन होता. स्टॉल्स लागलेले होते मंदिराच्या आजूबाजूला आणि खूप छान असं हे मंदिर आहे. नवीनच बांधलं गेलं आहे म्हणून सगळे तिकडे येऊन फोटोज वगैरे काढत होते आणि खूप छान. बघा, तुम्हाला हा हायवे दिसतच असणार. आणि इथे आम्ही पोचलो घरी आणि मी बघत होती माझी तयारी व्यवस्थित राहिली होती का लास्टपर्यंत. तर आता आम्ही पोचलो आहेत घरी. जवळजवळ 7-7:30 झाले आम्हाला. ती आरती करूनच आम्ही इथे आलो होतो. मुक्टीला आहे ते मंदिर जे तुम्ही बघितलं. खूप छान मंदिर होतं. तिथली आरतीही मी रेकॉर्ड केलेली आहे, ती नक्की पहा. आणि असंच PNP डायरीजवर नवनवीन व्हिडिओजचे वेट करा. आणि आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की पहा. तोपर्यंत एन्जॉय युअर लाईफ. बाय बाय.